नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चांगल्या माहितीसाठी नेहमीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की आपण पेरू शेती करत असतो आणि पेरू शेती करत असताना आपले अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आज आपण आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि ह्या प्लॉटला साधारणतः आपले 110 दिवस झालेले आहेत. आणि पेरूच्या बागेची कंडिशन पाहिली तर अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. पूर्ण जर प्लॉटवर आपण नजर टाकली, हा 33 झाडांचा आपला एक ठिकाणचा प्लॉट आहे आणि 3 एकर क्षेत्रामध्ये आपला पूर्णपणे प्लॉट आहे. आता ही प्लॉटची पूर्ण कंडिशन अशा पद्धतीची आहे. आणि आज साधारणतः 17 ते 18 मे तारीख आहे. आणि टेम्परेचरचा जर विचार केला तर टेम्परेचर आता सध्या पाहिलं तर साधारणतः आपल्याला ते 40च्या आसपास पाहायला भेटते. पण तरीसुद्धा आपला जो काही प्लॉट आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने आलेला आहे आणि त्या बागेची क्वालिटीसुद्धा अतिशय जबरदस्त आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण दरवर्षी नवीन काहीतरी प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगातून आपला पेरू बाग कसाच अधिक चांगल्या पद्धतीने यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आता यावर्षी अतिशय टेम्परेचर खूप जास्त दिवस मोठ्या प्रमाणात जास्त राहिलं. टेम्परेचर अगदी 37पासून तर 42पर्यंत गेलेलं दिसलं. परंतु जर बागेवरती आपण सेटिंग पाहिली तर अतिशय जबरदस्त आहे. गळसुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून आली नाही. सेटिंगसुद्धा चांगली झाली आणि त्याचा फायदा आता यावर्षी आपल्याला बाग जो काय आहे, जे काही टनेज आहे ते वाढण्यास मदत होणार आहे आणि त्यातून आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. कारण ते करत असताना आपल्याला वेगवेगळ्या आव्हानांना नेहमी तोंड द्यावं लागत असतं आणि ही बागेची परिस्थिती आहे. अक्षरशः पूर्ण प्लॉटला जर आपण नजर टाकली तर अतिशय सुंदर पद्धतीचा बाग आहे. आणि सगळं नियोजन असेल म्हणजे अगदी पहिल्यापासून आपण छाटणीपासून तर 110 दिवस होईपर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपली शेती अधिक बळकट आणि चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याकडे आपण नेहमीच लक्ष देत असतो आणि बाग सुंदर आणण्यासाठी प्रयत्नशील राहत असतो. अगदी मधल्या काळामध्ये टेम्परेचर जास्त होतं तर त्या काळामध्ये सुद्धा आपण बागेला पाणी असेल किंवा इतर गोष्टी असेल त्यावरती सुद्धा लक्ष दिलं आणि बाग चांगल्या पद्धतीने येईल याकडे आपण प्रयत्नशील राहिलो. आता बागेची परिस्थिती आपण पाहतोय, हे पाहू शकता माझ्या पाठीमागे झाडं आणि झाडावरती फळांची सेटिंगसुद्धा खूप चांगली आहे. असं एकाच झाडाला नाही, प्रत्येक झाडाजवळ आपण गेलो आणि प्रत्येक झाडाची जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात फळांची लागलेली परिस्थिती होती. आता प्रत्येक फांदीला आहे चांगल्या पद्धतीची सेटिंग आणि अशा पद्धतीची सेटिंग जर असेल तर यावर्षीचं उत्पन्नसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण की शेती करत असताना आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून प्रयोग करावे लागत असतात आणि ते प्रयोग आपल्याला त्या पद्धतीने जर केले तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होत असते. आता हे समोरचं झाड आहे, तुम्हाला ते झाड दाखवतो. त्या झाडावरती किती सेटिंग आहे हे पाहू शकता. हे झाड आहे, हे झाडाला कमीत कमी 250 प्लस सेटिंग असू शकते. झाड पण मोठं आहे, तसं साधारणतः 3 वर्ष झाडं होत आलेले आहेत आपले. आणि अशा पद्धतीने एवढी मोठी झाडं असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती लागणाऱ्या फळांची संख्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येते. असं एकच नाही तर पूर्ण झाडांची लाईन जर आपण पाहिली तर अशाच पद्धतीने दिसते आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होत असते. आणि ज्या शेतकऱ्यांना अशी माहिती पाहिजे असेल तर आपल्या गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरीला भेट द्यायची. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला या संबंधीची सविस्तर माहिती दिली जाईल. कारण की ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मोजक्या स्वरूपात आणि मोजक्या शब्दामध्ये माहिती द्यावी लागते. कारण की खूप मोठा व्हिडिओ हा कंटाळवाणा ठरत असतो. त्याच्याकरता जी काही माहिती सांगायची असते अगदी थोडक्यात आणि कमी शब्दामध्ये सांगावी लागते. परंतु सर्व डिटेल्स आणि बारीक सारीक जर माहिती पाहिजे असेल तर निश्चितपणे आपल्या गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरीला भेट दिली तर आपण प्रत्यक्ष प्लॉट आणि बागेची माहिती त्या संबंधी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज आपण आकारत नाही का जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परंतु हे काम करत असताना मात्र आपण अगदी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवतो आणि त्याच्या माध्यमातून त्याची बाग कशा पद्धतीने चांगली यासाठी प्रयत्नशील राहत असतो. म्हणून जर अशा पद्धतीने नियोजन केलं आणि चांगली बाग फुलवली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होत असते. लागवडी जास्त होत असतील किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या जरतरच्या गोष्टी आहेत, परंतु आपलं पीक कसं चांगलं येईल आणि त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न कसं भेटेल यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. धन्यवाद.